हॅलो गाईज, तर मी आत्ता आलो आहे मोरदाऱ्याला. दोन्ही साईडने झाडं वगैरे लावलेले आहेत मस्तपैकी. हे मोरदारा ना, ह्याला नाव का पडलंय? मोरदारा नाव का पडलंय? मोरामुळं का? तर की जेवढे बीडमध्ये गोष्टी आहेत ना दाखवण्यासारख्या, तेवढ्या मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे. असं वाटतं की बाहेर सिटीमध्ये पुणे मुंबईच्या लोकेशनला आल्यासारखं जे जे प्राणी आहेत ह्या जंगलामध्ये, त्या प्राण्यांचे पोस्टर लावून त्यांची माहिती लिहिलेली. तिकडून पण यायला रस्ता आहे आणि इकडून पण. हे बघा, इथं पण बसण्यासाठी हे केलं, एकदम भारी वाटतं केलं लाकडाचं. इथं आल्यानंतर तुम्हाला एक धार्मिक स्थळाचं पण दर्शन भेटतं, एक नॉलेज पण भेटते. पाणी जिथं तिथं आहे, खाली पाणी 2-3 ठिकाणी इथं पण पाणी. वरती मंदिर आहे, आपण तिथं जाऊ. बघा हे सगळं कसलं भारी साईडने रान्नीतलं पाणी एकदम नॅचरल. असे 2 ठिकाणी मंदिर आहेत, या साईडला एक आणि या साईडला आहेत. असे 2 मंदिर आहेत. एकदम सकाळी आणि इव्हिनिंगला येण्यासाठी हे एकदम बेस्ट लोकेशन आहे. बघू शकता तुम्ही इथं कसलं भारी वाटतं बरं. तिकडं तर मी आलो नव्हतं ह्याच्यावरती, पण चला आलो आहे आत्ता, तर बघून घेतो. देवीचं असावं मंदिर, देवाचं. उन्हाळ्यातच एवढं भारी लोकेशन दिसतं हे, तर तुम्ही विचार करा पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये कसलं दिसत असं. हे आहे आपलं दुसरं मंदिर, महादेवाचं मंदिर आहे. कसली भारी पूजा रोज असते इथं. रंगाकारती महाराज मूर्ती बघा कसली बनवली, एकदम भारी. उन्हाळा आहे सध्या, तरी ऊन पडलं खूपच आणि उन्हाळा स्टार्टच झालेला आहे. तरी पण इथलं लोकेशन जे आहे ना, हा बघण्यासारखे. इथले 2 लोकेशन आहेत असे शूट करण्यासाठी. पण त्यातलं हे पहिले मोरदारा, जे की आता तुम्हाला दाखवतो. हे बघा, दोन्ही साईडने झाडं वगैरे लावलेले आहेत मस्तपैकी. आणि इथं मोरदारा नाव का पडलं माहिती आहे का? इथं जे मोरदारा नाव पडलंय ना, मोरदारा, हे मोरदारा ना, ह्याला नाव का पडलंय? मोरदारा नाव का पडलंय? मोरामुळं का? हां, थोड्या वेळाने बहुतेक ऐकू येईल तुम्हाला वाटलं तर मोरदारा इथं सगळ्यात जास्त मोर असल्यामुळं ना ह्या लोकेशनला मोरदारा नाव पडले. आणि बघा ना इकडे लोकेशन कसं भारी वाटतं, सगळी पूर्ण असं झाडं, डोंगर आहे, झाडे वगैरे. मी ठरवलंच आहे की जेवढे बीडमध्ये गोष्टी आहेत ना दाखवण्यासारख्या, तेवढ्या मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे. कारण की बीडमध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत की ज्या की लोकांना माहीतच नाही. तर त्यातलं हे एक लोकेशन बघू शकता तुम्ही, कसलं भारी एकदम. असं वाटतं की बाहेर सिटीमध्ये पुणे मुंबईच्या लोकेशनला आल्यासारखं. जाण्या येण्यासाठी एकदम मस्त रस्ता आहे बघा. जर तुम्ही पायऱ्या वगैरे चढून जर थकलात तर बसण्यासाठी पण व्यवस्था केलेली आहे. जे जे प्राणी आहेत ह्या जंगलामध्ये, त्या प्राण्यांचे पोस्टर लावून त्यांची माहिती लिहिलेली. तर हे पक्षीचं काय महत्त्व आहे त्याचं पण माहिती लिहिली घोरपड. तिकडं तळस. तिकडून पण यायला रस्ता आहे आणि इकडून पण. पाण्याची पण एकदम सुविधा, त्याच्यामुळे ते सगळं झाड हिरवगार दिसतं एकदम भारी. हे बघा, इथं पण बसण्यासाठी हे केलं, एकदम भारी वाटतं केलं लाकडाचं. इथं आहेत नका करू जंगलाचा ऱ्हास, वृक्षांनाही होतो त्रास. बघू शकतो मी कसलं भारी. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे बरं. बघा, जिथं आल्यानंतर तुम्हाला एक धार्मिक स्थळाचं पण दर्शन भेटते, एक नॉलेज पण भेटते, जनरल नॉलेज पण भेटते ज्यांना कोणाला माहीत नसेल. इथं महादेवाचं पण मंदिर आहे. इथं काढू आपण आता शूज. ऑल एकदम शांत वातावरण, एकदम शांत असले. हे मोठ्या सिटीमध्ये असं बघायला नाही भेटणार, एवढं भारी आहे. आत्ता सध्या ऊन पडल्यामुळे बहुतेक मोरं वगैरे झोपले असतील, दुसऱ्या पक्ष्यांचा आवाज येतो. पाणी जिथं तिथं आहे, खाली पाणी 2-3 ठिकाणी इथं पण पाणी. वरती बघा अजून कसलं परिसर.
वरती मंदिर आहे, आपण तिथं जाऊ. बघा हे सगळं कसलं भारी साईडने डोंगर तर बघा तुम्ही. आणि हे लोकेशन पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये तर काय विषयच नाही. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात, पावसाळ्यात ऊन आणि हिवाळ्यामध्ये पण आपण इथे यायचं नक्कीच ट्राय करू. हे पाणी रानीतलं. रानीतलं पाणी एकदम नॅचरल. बघा कसलं भारी आहे साईडने. तुम्ही आरामात जेवण वगैरे करू शकता. असं वरती आहे पण स्वच्छता ठेवा वगैरे लिहिलेले, पण जेवण वगैरे करू शकता. असा मंडप आहे बाहेर, बसण्यासाठी खाली पण जागा. असे 2 ठिकाणी मंदिर आहेत, या साईडला एक आणि या साईडला आहेत. असे 2 मंदिर आहेत. आणि वरती सुद्धा दगडाचं थोडंसं बांधकाम केलेलं दिसतंय. साईडने पूर्ण तिकडे पण मंदिर आहे. एकदम सकाळी आणि इव्हिनिंगला येण्यासाठी एकदम बेस्ट लोकेशन आहे. बघू शकता तुम्ही इथं कसलं भारी वाटतंय बरं. तिकडं तर मी आलो नव्हतो त्याच्यावरती, पण चला आलो आहे आत्ता तर बघून घेतो. हे कशाचं मंदिर आहे बरं. काय एकदम भारी केलं, म्हणजे ऊन तर एवढं पडते. कशाचं मंदिर असावे. हे झाड बघा कसलं मोठे. धार्मिक स्थळावर आल्यानंतर ना मन असं एकदम प्रसन्न होते. इकडून पण जायला रस्ता वाटतं, बघू खाली विचारून. असं तर आपण थोडंसं मध्ये पण जाऊ. हे बघा देवीचं असावं मंदिर, देवाचं. हा देवीचंच आहे. कोणती देवी आहे. प्रसाद. हवन कुंड, दीपमाळ. चला थोडं तिकडे जाऊ. हा जो एरिया आहे ना पूर्ण वन विभागाच्या अंतर्गत आहे. खालून रस्ता आहे पण आता इथे एक मंदिर, तिथं दर्शन घेऊ आणि पुढे एक मंदिर आहे. हे बघा असं काम चालू वाटतं. इकडं वरती पण जाण्यासाठी रस्ता आहे त्या साईडने. पण एक लोकेशनच्या बाबतीत ना तर एकच नंबर आहे. उन्हाळ्यातच एवढं भारी लोकेशन दिसतं हे, तर तुम्ही विचार करा पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये कसं दिसत असं एकदम. आपण इथून जाऊ. हां हे बघा, हे आहे आपलं दुसरं मंदिर, महादेवाचं मंदिर आहे.
किती भारी पूजा रोज असते इथं. ओम नमः शिवाय. हे आहे महादेवाचं मंदिर आणि हे आहे आपलं दुसरं मंदिर. हे बघा मध्ये जाऊ उघडच. कसली भारी मूर्ती बघा यांची. त्यांचं नाव मला खाली वाचलं होतं, मला लक्षात नाही आलं. कोणती बनवली त्यांचं नाव गंगाप्रती महाराज. मूर्ती बघा कसली बनवली एकदम भारी. तर असं आहे बघा हे मोरदारा इथलं लोकेशन. आणि हे लोकेशन मी तर तुम्हाला रेकमेंड करतो. आवर्जून तुम्ही ना ह्या मोरदारा लोकेशनला नक्की या. ते पण टायमिंगमध्ये दुपारी येऊ नका बिलकुल, कारण की दुपारी खूप ऊन वगैरे असतं आणि थोडंसं म्हणजे तरी पण एकदम भारी तुम्ही बघू शकता. तुम्ही एकदमच भारी तरी म्हणजे दुपारी पण इव्हिनिंगला 4-5च्या नंतर तुम्ही आलात ना तरी एकच नंबर. आणि सकाळी एकदम 10-11च्या अगोदर. तर असा होता हा मोरदाराचा ब्लॉग. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.